मी शंकर आकाराम शेंडगे, राहणार शेंडगेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मी गेल्या वर्षी 155 नुसार जे नोंदी असतात हक्क सोडपत्राच्या दुरुस्ती, त्यामध्ये एक 3-4 उतार्यामध्ये ऑलरेडी त्यांनी दुरुस्ती त्यावेळेस केली ते. आणि त्यानंतर तलाठी जवळजवळ आता हे तिसरा तलाठी आहे. आणि नंतर मी अर्ज देऊन जवळजवळ 24/12/2025 साली जवळजवळ अर्ज दिलता की 155 नुसार ज्या नोंदी आहेत ते 2-4 उतार माझं क्लिअर नाहीत, म्हणून मी तलाट्यांना विनायक पाटील तलाटे सध्या आटपाडे त्यांच्याकडे मी पत्र दिलतं. आणि त्या पत्रानुसार त्यांनी मला म्हणले होते मी करून घेतो. अक्षरशः आम्ही प्रत्येक वेळेस शेंडगेवाडीतनं जवळजवळ 18 किलोमीटर गाव आहे. आमच्या गावाला ग्रामपंचायत नाही, काय नाही, त्यामुळं रोज हेलपाट मारून अजूनही माझं हेलपाट मारणं चालूच आहे. तरी त्यावेळी तहसीलदार सागर ढवळे साहेब होते. सागर ढवळे साहेबांना मी 2दा पत्र दिलं. मग एकदा त्यांनी माझ्यासमोर विनायक पाटील यांना बोलावून घेतलं व त्यांना आदेश दिला की यांचं एवढं जे काही नोंदी राहिलेल्या आहेत ते दुरुस्त करून घ्या म्हणून. तरी तलाट्याने त्यांना सांगितलं ठीक आहे करून घेतो म्हणून. अक्षरशः सागर ढवळे तहसीलदारांची बदली झाली. त्यानंतर शीतलताई बंडगर आल्या, त्यांना पण मी 2दा निवेदन दिले. त्यांनी पण एकदा तलाट्यांना बोलवून घेतलं होतं आणि सांगितलं होतं त्यांचं जे काय असेल जे उतार्याचं क्लिअर करून घ्यावं. पण आज अखेर जवळजवळ आज 7/7/2026 साल आलं. जवळजवळ 1 वर्ष 7 ते 8 महिने पूर्ण झालं. तरी पण आज अखेर मला काय 155 नुसार जे उताराची दुरुस्ती आहे ते आज अखेर मला मिळालेलंच नाहीत. तरी ह्यासाठी मी भरपूर पाठपुरावा केला. त्यासाठी समाधान शिबिरामध्ये भाग घेतला का तुम्ही? समाधान शिबिर हे आयोजित केलं? हो, घेतला होता ना. त्यात त्यांना तुम्ही अर्ज दिलता, त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी काय सांगितलं? त्यावेळी मी अक्षरशः त्यावेळी आमदार साहेब सुहास बाबर साहेब त्यावेळी तिथं होते. त्यांना सुद्धा मी असा मेसेज केला की सर माझं 155 नुसार ज्या नोंदी आहेत जे दुरुस्ती, तर ते मेसेज आहे का मोबाईलमध्ये? हो, मोबाईलमध्ये मेसेज आहे ना, मोबाईलमध्ये मेसेज आहे. हो, हा असा मेसेज आहे. बघितलाय का त्यांनी? हो, सुहास बाबर साहेबांनी बघून ओके असा मला म्हणजे मेसेज सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि सध्या आता मागल्या 4 दिवसातच मी सुहास भैया बाबर साहेबांना परत एकदा मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जवळ हॉलला कार्यक्रम घेतला होता त्यावेळी मी तलाट्याबद्दल जे सांगितलं होतं तर तुम्ही ओके असं मला सांगितलं होतं. पण अजून सुद्धा मला ते 155 नुसार नोंदी दुरुस्त करून उतारा क्लिअर करून मिळालं नाही. तर सध्या मी बाबर साहेबांना मेसेज टाकला त्यावेळी ते पावसाळी अधिवेशन त्यांचं चालू होतं. तरी पण त्यांनी म्हणले मी सांगतो म्हणले. आणि त्यांनी अक्षरशः तलाठी साहेबांना विनायक पाटील यांना फोन करून सांगितलंय. त्यांनी मला पण ऐकत नाहीत. हो, बाबर म्हणजे आमदार साहेबा सुद्धा ऐकत नाहीत. म्हणजे त्यांनी अजून बाबर साहेबांनी सांगून सुद्धा अजून मला उत्तर मिळाले नाहीत. आणि त्यांनी मला आज मंगळवार दिलता. काल एक परवाच मेटकरी म्हणून त्यांची एक घराची पूजा होती. त्यावेळी मी तिथं आमचे बंधू कैलास शेंडगे तिथं त्या कार्यक्रमाला होते. युटी जाधव नगराध्यक्ष म्हणून ते पण तिथं होते. त्यांच्या सुद्धा मी हा काना मुद्दा गाठला. त्यांनी सुद्धा मग माझ्यासमोर त्यांनी सर्कल बोंगळ्यांना त्यांना फोन केला आणि त्यांना सुद्धा सांगितलं की ह्यांचं असं प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणले ठीक आहे मी तलाट्यांना सांगतो. व युटी जाधव सर पण म्हणले तुम्ही तिथं जावा आणि मला फोन करा म्हणून. आता आज मंगळवारी मला त्यांनी बोलवलं होतं तलाट्याने. आज मंगळवारी या कुठल्याही परिस्थितीत मला प्रत्येक वेळी एकच कारण मिळतं की आज लाईट नाही आहे, आज सर्व्हर डाऊन आहे. आणि आता तरी म्हणते तुमचं शेंडगेवाडी हा महसूल गावाचा विषय आहे आणि ते सेपरेट गाव करायचं चाललंय, त्यामुळं अजून थोडं 1-2 दिवस लागतील. अक्षरशः म्हणले 4 दिवसात तुमचं अपडेट होईल. हे तलाठीच खेळवतात ऍक्च्युअली. विनायक पाटील जे तलाठी आहेत ते त्यांच्याकडनंच हे काम होते. आणि खाली 2दा आतमध्ये तहसीलदार एक आहेत त्यांना सुद्धा मी भेटलो. ते पण म्हणले तुम्ही या उद्या आपण, कारण तलाठी रजेवर आहेत म्हणले. बऱ्याच वेळा तलाठी रजेवर असतात. कधी कधी त्यांचा एकदा कुठं ऍक्सिडेंट झाला म्हणून महिनाभर रजेवर होते. आधीमध्ये ते आजारी असतात. पण काम काय आज अखेर माझं झालं ना, जवळजवळ 1 वर्ष 8-9 महिने झालं. अक्षरशः मी चक्रा मारून मारून मला वैताग आलाय. की मी बाबर साहेबांना सुद्धा म्हणलं की माझं मानसिक संतुलन अक्षरशः बिघडत चाललंय. एक वेळ मला आत्महत्या करण्याची करावं असं सुद्धा वाटायला लागलं. एवढ्यापर्यंत मी बाबर साहेबांना सुद्धा बोललोय. पण अजून सुद्धा मला ते काय म्हणजे पाठपुरावा झालेला नाही. आणि ते दुरुस्ती जे आहेत 155 नुसार. आणि सांगायचं महत्वाचं म्हणजे जे हक्क सोडपत्र जे असतं ते अक्षरशः ते तलाट्याने एकदा आम्ही सगळं कागदपत्र दिल्यावर ते तलाट्याने करायचं असते. पण त्या तलाट्याने काय केलं 4 उतारा क्लिअर केलं, बाकीचे 2-4 उतारे तसेच ठेवले. मग ते आज अखेर आता हो, त्यावेळेस ते लिखापडी सिस्टीम होते. लिखापडीला कसं जास्त नावं असल्यामुळं ते पैसे दिले का तेवढेच काम ते लिखापडीवाले करत होते. त्याच्यामुळं मी, कारण माझे चुलते, मी पुण्याला असल्यामुळे चुलते सगळे निरक्षर आहेत. त्यांना काय म्हणजे कळत नाही बाबा उताराचं काय करावं काय नाही. म्हणून अक्षरशः मी त्यांना फोन करून बऱ्याच वेळा मागणी वगैरे केली आहे तुम्हाला हे एवढं द्या मग मागणी त्यांनी तशी केलेली नाही. जरी मागणी केली असती तर आमची ती पण तयारी आहे की बाबा तुम्हाला काय जे तुमची मागणी असेल ते पण आम्ही करू म्हटलंय. पण त्याची मागणी त्यांनी काही केलेली नाही. पण फक्त आम्हाला खेळवतात प्रत्येक वेळी. आज या उद्या या, सर्व्हर डाऊन आहे,
असं चालू आहे, अमकं चालू आहे, लाईट नाही, तहसीलदार नाही, थम्सच नाही, त्या एका अधिकाऱ्याची सहीच नाही, ते नंबरच पडला नाही, फेरफारच आलेला नाही, असे बरेच कारणं सांगितले जातात प्रत्येक वेळी. हां, तरी माझी एवढीच विनंती आहे की शेवटची आता माझी विनंती आहे, आज मी भारत तात्या पाटील यांच्या पण कानावाटले, त्यांनी पण अक्षरशः फोन करून त्यांना सांगितले. आता बघूया, त्यांनी मला आज तरी मंगळवार आहे, आता त्यांनी सोमवार मला दिलेला आहे, तर सोमवारपर्यंत मी गप बसतो. आता सोमवार नंतर मग आता बघूया काय करायचं नंतर, कारण आंदोलन किंवा मला आमरण उपोषणला बसावं लागेल कारण एवढ्या गोष्टीसाठी. एवढे बोलून मी थांबतो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.